नमस्कार. काल राहुल गांधींची पत्रकार परिषद बघितली. याला ज्ञान नाही अज्ञान म्हणतात. राहुल गांधी यांनी हा फुसका बॉम्ब फोडला. कारण नुसत्या सॉफ्टवेअरने सकाळी 5 वाजता मतदार यादीतून नावं कशी डिलीट होतील. या याद्या मतदानाच्या आदल्या दिवशी प्रोसिडिंग अधिकाऱ्यांकडे येतात. या याद्या प्रिंट असतात आणि प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याकडे सुद्धा त्याच्या याद्या असतात. त्याच्यावरूनच त्या यादीवरूनच तर बाहेर बसलेले पक्षांचे कार्यकर्ते मतदाराला मतदान केंद्र सांगतात. जर ही यादी 2 दिवस अगोदर पक्षांच्या कार्यकर्त्यांना प्रिंट रूपात दिली जाते, मग माझं नाव जर सॉफ्टवेअरमध्ये सकाळी डिलीट झालं तरी त्याचा काय फरक पडणार आहे. सॉफ्टवेअरमधील डिलीटेड नाव जादूनं आधीच प्रिंट काढलेल्या यादीतून कसं काय गायब होईल. जे सरकारी कर्मचारी असतील त्यांना हे लगेच समजेल, पण ज्यांनी कधी कामच केले नाही त्यांना अर्ध्या हळकुंडात पिवळच दिसणार आहे. अजून महत्वाचं, मतदार यादी अंतिम होण्यापूर्वी 2 महिने अगोदर जिल्हाधिकारी कार्यालयात कुणालाही पाहायला मिळते आणि तुमचं नाव नसेल ना तर लगेच तुम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकता. दुसरं महत्वाचं म्हणजे 80% IAS, IPS, IRS ऑफिसर्स हे IT, IIT इंजिनियर आहेत. आणि समजा यातले काही दुखावले असतील आणि असं सॉफ्टवेअरमधून नावं गायब होणार असतील, त्यांना समजणार नाही का. आणि ज्यांचं सरकार सोबत जमत नसेल ते विरोधी पक्षांना, पत्रकारांना तेव्हा सांगणार नाहीत का. IT, IIT, IAS, IPS होणं पांढरा टी-शर्ट घालणं इतकं सोपं नसतं. त्यासाठी अभ्यास करावा लागतो राहुलजी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.